आज मी चालले बार्बेक्यू नेशनला. ही माझी दुसरी वेळ आहे. ज्यावेळेस मी पहिल्या वेळेस गेले होते, माझं फक्त नूडल्स खाऊनच पोट भरलं होतं आणि मला एवढं रिग्रेट झालं होतं, कारण मी 900-1000 भरले होते आणि सगळे पैसे वाया गेले होते. तर यावेळेस मी ठरवलं की सगळे पैसे वसूल होईपर्यंत रिटर्नच यायचं नाही, नाहीतर नेक्स्ट टाइम बार्बेक्यू नेशनला तोंडच नाही दाखवायचं. सो चला बघूया बार्बेक्यू नेशनमध्ये काय काय फूड आयटम्स होते आणि मी काय काय खाल्लं. सुरुवातीला त्याने स्टार्टरमध्ये पनीर, ब्रोकली, मशरूम आणि पायनॅपल आणून स्मोकिंगसाठी ठेवलं. तोपर्यंत त्याने चीज पोटॅटो बाईट सर्व केले होते, जे खूप भारी होते. सोबत वेगवेगळ्या प्रकारचे चीज आणि चटणीज पण सर्व केल्या होत्या. तोपर्यंत ग्रिलवरती ठेवलेले स्टार्टर्स रेडी झाले होते. सो मी पनीर आणि मशरूम घेतले ट्राय करायला. पनीरवरती त्यांनी जरा जास्तच मसाला लावला होता, सो पनीरची टेस्टच व्यवस्थित येत नव्हती. सो मला ते एवढं काही आवडलं नाही. मशरूम मी पहिल्यांदा ट्राय केलं आणि मला ते आवडलं, ते भारी होतं. ते खाईपर्यंत आलं माझं फेवरेट कॉर्न. कॉर्न मला खूप आवडतं, एकदम क्रिस्पी क्रिस्पी आणि टेस्टी लागतं. माझ्या प्लेटमध्ये कॉर्न, पनीर, मशरूम सगळं मिक्स झालं होतं. सगळ्या चटण्या त्यामध्ये मिक्स झाल्या होत्या. माझी प्लेट एकदम बारक्या पोराच्या प्लेट सारखी दिसत होती. प्लेटमध्ये पहिल्यांदा घेतलेल्या गोष्टी जशाच्या तशा होत्या. वरून ते ब्रोकली आणि कटलेट सारखं दिसणार काहीतरी होतं, ते घेऊन आले. सो मी माझ्या प्लेटमधलं काढून दुसऱ्या प्लेटमध्ये थोडंसं ठेवत होते, कारण एवढ्या गोष्टी मला समोर दिसत होत्या की मला कळतच नव्हतं मी काय खाऊ नये. बार्बेक्यू नेशनमध्ये गेल्यावर हाच प्रॉब्लेम होतो की एक गोष्ट आपण पोट भरेपर्यंत खाऊ शकत नाही, कारण समोर एवढ्या 100 गोष्टी मांडलेल्या असतात आणि एवढं कन्फ्युजन होतं की काय खाऊ काय नको. मी खात होते तोपर्यंत तिथले वेटर विचारायला आले की जेवण कसं आहे वगैरे. मग मी त्यांना सांगितलं की पनीरवरती खूप जास्त मसाला आहे, सो मला ते आवडलेलं नाहीये. सो त्यांनी लगेच ते मसाल्याचं पनीर चेंज केलं आणि मला मलाई पनीर आणून दिलं. बार्बेक्यू नेशनची ही गोष्ट मला जाम आवडते. तुम्हाला काय आवडत नसेल ना, तर लगेच चेंज करून घेऊन येतात. लास्ट टाइम तर मला मंचुरियन खायचं होतं आणि ते नव्हतं स्टार्टर्समध्ये. सो मी त्यांना विचारलं, त्यांनी लिटरली माझ्यासाठी मंचुरियन बनवून आणलं होतं. एवढं खाऊन खाऊन मला एवढी तहान लागली होती, तरी मी पाण्याचा फक्त एक घोट प्यायचे, कारण म्हटलं पाणी पिलं म्हणजे आणि पोटबीट भरलं तर पैसे परत वाया जायचे ना. मी जोक नाही करत आहे, मी खरंच असं करत होते. मी जेवताना कसलंच पाणी पिलं नाही, कारण मला यावेळेस बार्बेक्यू नेशनमध्ये जेवढे आयटम्स आहेत तेवढे सगळे ट्राय करायचे होते. इथे बघू शकता त्यांनी मटन, चिकन सगळे नॉनव्हेज आयटम्स एका साईडला ठेवले होते आणि त्याच्यावर आलेली तरी आणि त्याचा वास बघूनच माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं होतं. आणि नॉनव्हेजच्या अपोजिट साईडला ठेवले होते त्यांनी व्हेज आयटम्स आणि सलाड आयटम्स. सोबत व्हेजमध्ये मिक्स व्हेज, पोटॅटो बाईट्स, पनीर, व्हाईट सॉस पास्ता, चायनीजमध्ये मंचुरियन, सूप आणि नूडल्स पण ठेवलं होतं. आणि इथे आलं आपलं फेवरेट नॉन व्हेज बिर्याणी. ही होती व्हेज दम बिर्याणी. चिकन मटन करी सोबत खायला व्हाईट राईस आणि डेझर्टमध्ये सबका फेवरेट गुलाबजामुन, ही शेवयाची खीर आणि मूग दाल हलवा. आणि इथे पोस्टरवरती नावं पण लावलेली असतात की हे काय आहे वगैरे. सोबत केक्स, आईस्क्रीम्स, अजून हे जे दाखवते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स होते, त्याची नावं मला काय आठवत नाहीत. आणि सोबत त्यांनी पपई आणि कलिंगड सुद्धा मांडलं होतं. कोण खाणार आहे यार बार्बेक्यू नेशनमध्ये येऊन कलिंगड. स्वीटमध्ये सुद्धा अफाट आयटम्स होते, वेगवेगळ्या प्रकारचे केक, जेलीज, बालुशाही होती. म्हटलं स्वीट सगळं झाल्यावर खायला येईल, पहिल्यांदा मेनू कोर्स तरी खाऊ. सो मी व्हेज दम बिर्याणी, पनीर बटर मसाला, पोटॅटो बाईट्स आणि सोबत थोडे टेस्टसाठी नूडल घेतले होते. आणि मी परत एकदा जाऊन व्हाईट सॉस पास्ता पण घेऊन आले होते, कारण तो मला फार आवडला होता. खूप भारी होता व्हाईट सॉस पास्ता तिथला. बिर्याणी खाऊन झाल्यावर वेटर बोलले की रोटी आणू का. म्हटलं रोटी बिटी काय असतं, 1000 भरलेत, बटर गार्लिक नान घेऊन या. मेन कोर्स खाऊन झाल्यावर आम्ही डेझर्ट आणायला गेलो, तर तिथे पाणीपुरी आणि पावभाजी सुद्धा होती यार, आम्हाला माहितच नव्हतं. म्हटलं जाऊ दे डेझर्ट खाऊन येऊ, मग राहिलेलं सायलेलं सगळं खायला येईल, पर इस टाइम कुछ छोडेंगे नाही. मग मी प्लेट भरून डेझर्ट घेऊन आले. जेवढे जेवढे डेझर्टचे ऑप्शन होते सगळ्यातलं एक एक पीस मी उचलून आणला होता. आणि डेझर्ट म्हणजे बार्बेक्यू नेशनचं मेन अट्रॅक्शन आणि त्यातली त्यात गुलाबजामुन एक नंबर होत. प्लेटमध्ये जेवढे डेझर्ट्स आणले होते तेवढे सगळे संपून मी परत पाणीपुरी सुद्धा घेऊन आले. म्हणजे आज माझा पाक ब्रह्मराक्षस झाला होता असं मला वाटतं. पण पाणीपुरी मला एवढी पण नाही आवडली. खरी पाणीपुरी तो स्ट्रीटवाली होती. एवढं सगळं खाऊन झालं पुन्हा मी वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम पण घेऊन आले. पण तरी पण मला मावा कुल्फी खायची खूप इच्छा झाली होती. मग त्यांना म्हटलं तुम्ही मावा कुल्फी ठेवत नाही का, तर त्यांनी माझ्यासाठी मावा कुल्फी पण आणली माहितीये का. आणि अशा पद्धतीने मी बार्बेक्यू नेशनचे पूर्ण पैसे वसूल केलेले आहेत. गाईज मी लिटरली एवढं खाल्लंय की माझं आता चालायचं पण जीवावर आलेलं आहे.